गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर रात्रीचे हलव्यासाठीचे गाजर आणले होते, पण रात्री तर मला हलवा करणं झालं नव्हतं, म्हणून मी सकाळी सकाळी इथं हलवा करून घेतला. छान असा हलवा तयार झाला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी थोडंसं किचन ओटा वगैरे आवरून नंतर नाश्ता वगैरे करून घेतला. तर नाश्त्यामध्ये आज इथं बीटरूटचा पराठा, सॅलड आणि थोडासा हलवा घेतला होता. तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग भांडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर हे मटार पण आणले होते, तर ते सोलायचे राहून गेले होते. तर या मटारमध्ये तर वाटाणे थोडेच आणि ह्याचा कचराच जास्त निघाला, पण असो. तर ते सोलून वगैरे घेतले. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला आज उद्या काव्याच्या स्कूलमध्ये फायरलेस कुकिंग कॉम्पिटिशन विथ माय डॅड असं आहे. तर त्यासाठीच इथं आम्हाला ॲप्रॉन वगैरे तयार करायचं होतं आणि ही कॅप पण मास्टर शेफची, म्हणून मी तीच इथं तयार करत होते आणि तिच्या डोक्याच्या साईजनुसार इथं ॲडजस्ट करून बघत होते की झाली आहे का. तर ते वगैरे करून घेतलं. त्यानंतर बराच पसारा पडला होता, तर तो आवरून घेतला आणि नंतर काव्याला क्लासला वगैरे सोडलं. तर आमची छान अशी कॅप इथं रेडी झाली आहे. आणि रात्रीच्या वेळेला मग ॲप्रॉन राहिलं होतं, तर ते आवरून घेतलं आणि बाकीची उद्यासाठीची जी तयारी करायची होती तर ते पण प्रिपरेशन करून घेतलं. तर ॲप्रॉन आणि कॅप मास्टरशेफची कशी झाली आहे ते मला नक्की कळवा. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काय रेसिपी केली होती कॉम्पिटिशनसाठी ती शेअर करते.